नमस्कार. SMR न्यूजच्या हेडलाईन मधून महत्त्वाची बातमी. उबाटा उपद्व्याप करणारच आहे, पण त्यांनी सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं हे लक्षात घेतलं पाहिजे. हा काही भारत पाकिस्तान थेट सामना नाहीये, तर आशियाई कप आहे, जिथे आपण इतर देशांसोबतही खेळणार आहे. आणि जर क्रमवारीत पाकिस्तान आला तर त्याला का वळवायचं, असा ठाम सवाल भाजपचे अनिल बोंडे यांनी उपस्थित केला आहे. चला तर जाणून घेऊया काय म्हणाले अनिल बोंडे. उबाटा उपद्व्याप करणारच आहे, परंतु त्यांनी सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय लक्षात घेतलं पाहिजे. हे काही थेट भारत पाकिस्तानचा सामना नाहीये. आशियाई कप मध्ये आपण खेळतोय आणि ते इतरही देशांसोबत खेळणार आहे. आणि त्यासोबतच पाकिस्तान जर आला त्या नंबरमध्ये तर त्याला काय पास ऑन देणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यासोबत खेळल्या जाणार आहे. आणि यांनी शिकू नये, हे ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसतात त्या काँग्रेसवाल्यांनी निषेधाचा खलिता पाठवण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. 26/11 मध्ये 150 लोक मरण पावले, आपले सैनिक मरण पावले, पोलीस मरण पावले. यांनी काय पाठवलं? निषेध. पण उत्तर दिलं नाही. पहलगाम मध्ये 25 हिंदू मरण पावल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून 25 मिनिटाचा एअर स्ट्राईक जो केला, त्यामध्ये 100 पेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले. अतिरेक्याचे अड्डे उद्ध्वस्त झाले. एवढंच नाही तर ज्या ठिकाणाहून मिसाईल फेकू शकत होते तेच विमानतळ उद्ध्वस्त केले. आणि आजही सीमेवर सक्त निर्देश आहे, गोली आई तो गोली का जवाब गोले से दिया जाएगा. आणि म्हणून अशा करारी प्रधानमंत्र्याच्या पाठीमागे उभं राहणं सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे, उपद्व्याप करणं नाही. आणि उपद्व्यापी आंदोलन करायचं असेल तर जरा बॉर्डरवर जाऊन या म्हणा, तिथे आंदोलन करा. अधिक अपडेटसाठी SMR न्यूजशी जोडलेले राहा. धन्यवाद.